धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासन पातळीवर प्रलंबितच आहे। अनेक सरकार सत्तेत आले आणि पायउतार होऊन गेले, मात्र कोणत्याही सरकारने अद्यापपर्यंत धनगर समाजाच्या या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले नाही। त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळण्याचा विषय शासन पातळीवर तसाच पडून आहे। शासनाने या विषयाकडे गांभीर्याने दखल घ्यावी या हेतूने सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू करण्यात आलंय। आंदोलनकर्ता समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय। समाजाच्या या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन धनगर समाजास एसटी आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी अर्जुन सलगर आणि शेखर बंगाळे यांनी केली आहे। या बेमुदत चक्री उपोषण आंदोलनात अमोल बापू कारंडे, रवींद्र नागणकेरी, सुजित कोकरे, लक्ष्मण हाके, सुधीर सलगर, अमर होनमाने, सोमनाथ पांढरे, देवेंद्र मदने आदी सहभागी झाले आहेत। गेल्या 13 दिवसापासून पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी समाजातील युवक उपोषणास बसलेत, परंतु कुठल्याही प्रकारची हालचाल या सरकारच्या माध्यमातून चालू नाही आहे। गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष, गेल्या 70 वर्षापासून धनगर समाज हा एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत असून सुद्धा कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत गांभीर्याने घेतलं नाही। त्यामुळे आज या सोलापूरमध्ये आम्ही सर्व समस्त धनगर समाजाच्या वतीनं, समाज बांधवाच्या वतीनं आज आम्ही बेमुदत चक्री उपोषणाचं हत्यार या ठिकाणी उपसलेलं आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये रास्ता रोको असेल किंवा आमदाराच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन असेल, त्याचबरोबर येणाऱ्या आमदारांना, मंत्र्यांना अडवून त्यांच्या गाड्या फोडण्याचे देखील काम आम्ही करणार आहोत आणि यापेक्षा तीव्र आंदोलन करून आमच्या हक्क आणि अधिकार हे हिसकाटून आमच्या जी काही 70 वर्षापासून आमच्या समाजावर अन्याय झालेला आहे तो आम्ही सर्व समाज बांधव एक उग्र आंदोलनातून यापुढचे आंदोलन उग्र असतील याचा असा इशारा आपल्या माध्यमातून देतो आणि सरकारनं लवकरात लवकर त्या उपोषणकर्त्यांची समक्ष भेट देऊन संबंधित उपोषण एसटी आरक्षणाचं आमचं प्रमाणपत्र द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय मल्हार।